जीवाणूजन्य रोग. आता जीवाणूजन्य रोग हे कसं पाठ करायचं किंवा जीवाणूजन्य रोगामध्ये किती असे रोग येतात ते कसं लक्षात ठेवायचं ते आज बघूया आपण. त्यासाठी हे जे वाक्य आहे हे वाक्य नोट डाऊन करा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. ते वाक्य आहे कुपले धनगड आरक्षण टाका. हे वाक्य तुम्हाला पाठ करावं लागेल. कुपले धनगड आरक्षण टाका. सध्या चर्चेचा विषय हा आहे की धनगर हा समाज आरक्षणाची मागणी करत आहे आणि त्यांचा जो जीव आहे तो एस टीचं आरक्षण भेटावं म्हणून त्यांचा जीव आरक्षणामध्ये गुंतला आहे. लक्षात ठेवण्यासाठी की कुपले धनगड आरक्षण टाका म्हणजे जो धनगर समाज आहे तो एस टीचं आरक्षण मिळावं म्हणून त्याच्यात त्यांचा जीव गुंतला आहे. आता त्यामध्ये कोणकोणते रोग येतात बघा. कुष्ठरोग, प्लेग, धनुर्वात, न्यूमोनिया, घटसर्प, डांग्या खोकला, आमांश, क्षयरोग, टायफॉइड, कॉलरा. जीवाणूजन्य रोगाची लिस्ट दिली आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पाहूयात की विषाणूजन्य रोग. तर विषाणूजन्य रोग कोणकोणते आहेत त्याची लिस्ट कशी पाठ करायची ते पाहूया आपण. तेही आपण शॉर्ट ट्रिक्सनं पाहूया. आज बरेच कॅन्डिडेट हे कांदेपोहे खाण्याच्या विचारात आहेत. कांदेपोहे खाण्याच्या विचारात आहे याचा अर्थ असा की लग्न करण्याच्या विचारात आहेत. त्यासाठी त्यांना एक सूचना आहे. जे लग्न करण्याच्या विचारात आहेत किंवा कांदेपोहे खाण्याच्या विचारात आहेत ते कांदेपोहे जे आहेत ते विषारी आहेत, म्हणून सावधान. कांदेपोहे खायचं असेल तर सावधान. हे लक्षात ठेवण्यासाठी म्हणून सांगितलं एक विनोद कांदेपोहेचा. तुम्हाला समजलं कांदेपोहे विषारी आहे किंवा लग्न करणं विषारी आहे असं म्हणत नाही, कांदेपोहे विषारी आहे. तर यावरून तुम्ही विषाणूजन्य रोग कोणकोणते आहेत ते लक्षात कसं ठेवायचं बघा. एरे हे जे वरचं सेंटेन्स आहे हे लक्षात ठेवा. सेंटेन्स कोणतं आहे? एरे गोगाल सासवाला कांदे पोहे दे. वाक्य कोणतं? एरे गोगाल सासवाला कांदे पोहे दे. आता या वाक्यामधून कोणकोणते रोग आहेत कोणकोणते आहेत हे बघा. एड्स, रेबीज, गोवर, गालफुगी, सार्स, स्वाईन फ्लू, कांजण्या, डेंगू, पोलिओ, हेपॅटायटिस, हा डेंगू डबल आला. अशा पद्धतीने तुम्ही जे विषाणूजन्य रोग आहेत ते लक्षात ठेवू शकता. त्यावेळेस तुम्हाला थोडं कन्फ्यूज होईल की जीवाणूजन्य रोग आणि विषाणूजन्य रोग. त्यासाठी मी एक लहान म्हणजे असेच काही सांगितले की कांदेपोहे विषारी आहेत, आरक्षणाचा जीव आहे, आरक्षणामध्ये जीव गुंतला आहे. या वाक्यावरून तुम्हाला समजून येईल की जीवाणूजन्य आणि विषाणूजन्यमध्ये दोन्ही शॉर्ट ट्रिक्समध्ये काय फरक म्हणजे वेगळं तुम्हाला काय भेटणार आहे लक्षात ठेवण्यासाठी.
किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यात बघा, हे जे वाक्य आहे हे महत्त्वाचं आहे. ए रे गोगाल साचवायला कांदे बघिले. त्यात रोगाची लिस्ट पाहून घ्या. चला तर मग मित्रांनो, लागा कामाला कांदे पोहे खाण्यासाठी.